अकोल्यातील मनसेचे कार्यकर्ते जय मालोकार यांच्या मृत्यूच्या आधीची 3 तासातील सर्व एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलेले आहेत। जय मालोकार यांचा जबर मारहाणीने मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब ही शवविच्छेदन अहवालामधून उघड झालेली आहे। जयचा घातपातच झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी केलाय। दरम्यान या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी आमदार अमोल मिटकरी आणि मनसेने केलेली आहे। शवविच्छेदन अहवालामधील बाबींच्या अनुषंगाने आता अकोला पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केलेला आहे। तर जयच्या मृत्यूपूर्वीचं 3 तासांचं एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही फुटेज हे एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे। उमेश अलोणे आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। उमेश, या 3 तासांआधीच्या सीसीटीव्ही फुटेजमधून नेमकं काय दिसतंय? अमोल, ज्या पद्धतीनं नवीन तथ्य जय मालोकार यांच्या मृत्यू प्रकरणातले येत आहेत तेव्हा त्याच तथ्यांमुळे या प्रकरणातलं गूढ अधिकाधिक वाढतंय असं म्हणता येईल। कारण जवळपास 2:40 अकोल्याच्या शासकीय विश्रामगृहावर अमोल मिटकरींची गाडी फोडण्यात आलेली होती। 2:40 तर दवाखान्यात जेव्हा जय मालोकारला आणलं 5:18 या दरम्यानच्या काळात काय झालं याचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज आपल्या हाती लागले आहेत। आणि अमोल, तिथून शासकीय विश्रामगृहावरून हे सर्व जे मनसेचे कार्यकर्ते आहे अकोला शहरालगतच्या राजवंश धाब्यावर गेले, तिथून एका समोरच्या पेट्रोल पंपावर गेले जिथं कर्णबाळा दुर्बळे हे त्यांच्या सोबत होते। तिथून याची तब्येत जी आहे जय मालोकारची ती खराब झाली आणि तिथून दुचाकीनं त्याला अकोल्याकडे आणण्यात आला आणि जेव्हा त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं तेव्हा त्याला ॲटोनं आणण्यात आलं होतं। या जवळपास 2.5 ते 3 तासाच्या कालावधीत नेमकं त्याच्यासोबत काय झालं आणि नेमकं त्याचा मृत्यू कशामुळे झाला, कारण पीएम रिपोर्टमध्ये ज्या बाबी समोर आल्यात मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे। त्याच्या मेंदूवर सूज होती आणि त्याच्या बरगड्या पण 3 ते 4 बरगड्या तुटलेल्या होत्या। त्यामुळे ह्या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत या प्रकरणातलं गूढ वाढवणाऱ्या आहेत। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचं तथ्य शोधणं जे आहे ते अकोला पोलिसांसाठी फार मोठं आव्हान म्हणता येईल। अमोल, निश्चित। उमेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना आणण्यात आलं। हे पूर्ण चेन आपण इस्टॅब्लिश केलेली आहे आणि ज्या डॉक्टरांकडे गेलेले आहेत तिथले आपण त्यांचे स्टाफ आणि डॉक्टरांचे स्वतःचे स्टेटमेंट प्राप्त केलेले आहेत आणि सीसीटीव्ही सुद्धा प्राप्त केलेले आहेत। त्यांना जेव्हा हृदयविकाराचा झटका आल्याचं प्रथमदर्शनी कळालं त्यानंतर त्यांना कंटिन्युअस 2 ते 2.5 तास सीपीआर देण्यात आला होता। तर ते कॉज ऑफ डेथ अजून क्लिअर होण्यासाठी आम्ही फॉरेन्सिक टीमसाठी पत्रव्यवहार करत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।